मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यामध्ये गाड्या किती मोजता येईना, माणसं किती मोजता येईना, ताफा किती किलोमीटरचा आहे ते देखील सांगता येईना, कारण की ताफा वाढतच चालला आहे. मराठे उत्साहामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून पावलाला पावलं भिडवत एकच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मुंबईला निघालेले आहेत. आणि ओबीसी मधूनच कुणबी आरक्षणच आम्हाला हवंय अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या समोर व महाराष्ट्र शासनासमोर मांडत आहे. परंतु बहिरं असलेलं व आंधळं असलेलं हे महाराष्ट्राचं सरकार जे सोंग घेतंय ते ऐकायला आणि जुमायला तयारच नाही. काड्या लावण्याचे धंदे, इतर माणसं पुढे घालण्याचे धंदे आता हे महाराष्ट्र सरकारने बंद करावेत आणि अभ्यासपूर्ण सखोल चर्चा व्हावी. राधाकृष्ण विखे पाटील यांना उपसमितीचं अध्यक्षपद देण्यात आलंय, परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांचीच मराठा समाजाला न्यायपूर्वक आरक्षण मिळावं का ही इच्छाशक्ती आहे का, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. की फक्त फडणवीस जे म्हणतील ते करायचं आणि जे व्हायचं ते होईल असा विचार कुठेतरी आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सोडावा. अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी, कारण की इतक्या मोठ्या संख्येने कुठल्याही नेत्याच्या पाठीशी मला तरी वाटतं भारताच्याच काय तर जगाच्या इतिहासामध्ये देखील माणसं उभे राहिले नसतील. मोजताच येत नाही आहेत माणसं नेमके आहे किती. आणि प्रत्येकाच्या नजरेला ही उत्सुकता झाली आहे की मी जरांगे पाटलांना बघतो कसं. जरांगे पाटलांना बघण्याची ती जी आतुरता निर्माण झालेली आहे त्याच्यावरून कळते की एक सामान्य माणूस नसून एक असामान्य कर्तृत्वाचं व्यक्तिमत्व आता जरांगे पाटील झालेलं आहे. आणि जरांगे पाटलांचं ज्यावेळेस व्यक्तिमत्व आपण बघतो किंवा त्यांचं व्यक्तिगत आयुष्य ज्यावेळेस बघतो तर अगदी शेतकरी परिवारातून ते आलेले आहेत. 7-12 देखील फार तर फार 3 एकराचा त्यांचा असेल. आणि त्यांच्या पत्नीने हलाखीचे कष्टाचे दिवस काढून त्यांचे लेकरं बाळं मोठे केले, त्यांना शिक्षण दिलं. आणि मोठ्या मोठ्या करोडपती अरबपती यांच्या नशिबात देखील एवढं जनतेचं प्रेम नसतं, आपुलकी नसती, ती जरांगे पाटलांना लाभलेली आहे. आणि म्हणून आणि याच्यापासून हळून न जाता चाणाक्ष बुद्धी ठेवून शांत विचाराने संयमाने आणि जिथे आक्रमकता बाळगायची तिथे बाळगली, जिथे संयम बाळगायचा तिथे देखील बाळगला. अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचं जितकं काय कौतुक करावं तितकं कमीच आहे.